आजच्या आपल्या सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. कल्पना करा की आपल्याला एक गुप्त मंत्र मिळाला, असा मंत्र ज्याने काहीही साध्य करता येतं. इंटरेस्टिंग कल्पना आहे. हो ना. आज आपल्याकडे प्राध्यापक सुभाष जगताप यांचं एक लेखन आहे. नाव आहे गुप्त मंत्र. आणि हे लेखन एका तरुणाच्या गोष्टीपासून सुरू होतं, जो असाच एक गुप्त मंत्र शोधत असतो. आणि याच शोधात तो एका आचार्यांच्या आश्रमात पोहोचतो. अगदी. तर आज आपलं ध्येय आहे की या लेखनातून ओम या मंत्रामागे दडलेलं ज्ञान आणि दीर्घ श्वास घेण्याच्या सोप्या तंत्रामागचं विज्ञान समजून घेणं. पण हे वरवरचं ज्ञान नसेल की नाही. आपण या दाव्यांच्या मुळाशी जाऊन ते तपासून पाहणार आहोत. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया त्या तरुणाच्या बोधकथेने. तो तरुण आचार्यांना गुप्त मंत्रासाठी विनंती करतो. आणि आचार्य त्याला काय सांगतात? आचार्य त्याला म्हणतात, ठीक आहे, पण त्यासाठी तुला 2 वर्ष आश्रमात सेवा करावी लागेल. 2 वर्ष? नंतर आचार्य अखेर त्याच्या कानात तो गुप्त मंत्र सांगतात, ओम. तो तरुण सुरुवातीला खूप आनंदी होतो. पण काही दिवसांनी त्याचा भ्रमनिरास होतो. बरोबर. अगदी. त्याला कळतं की हा मंत्र तर आश्रमातले सगळेच वापरतात. कोणी हरिओम म्हणतंय, कोणी मुलांना ओम बेटा म्हणून हाक मारतंय. त्याला वाटतं की आपली फसवणूक झाली. आणि मग तो रागाने आचार्यांकडे परत जातो आणि दुसरा म्हणजे खरा मंत्र मागतो. हो, आणि इथेच गोष्ट रंजक वळण घेते. आचार्य त्याला शांतपणे एक साधा दिसणारा दगड देतात आणि म्हणतात, जा बाजारात याची किंमत करून ये, पण विकू नकोस. आणि तो तरुण बाजारात जातो. भाजीवाला त्या दगडासाठी 2 बटाटे देतो. फक्त 2 बटाटे? हो. कापड दुकानदार तर म्हणतो याची किंमत 0 आहे. पण शेवटी तो एका सोनाराकडे पोहोचतो. आणि सोनार काय म्हणतो? सोनार तो दगड पाहताच चकित होतो. तो म्हणतो, अरे, हा तर अनमोल रत्न आहे. माझं अख्खं दुकान विकलं तरी मी याची किंमत देऊ शकणार नाही. अच्छा. हे ऐकून तो तरुण चक्रावून जातो आणि परत येतो. तेव्हा आचार्य त्याला समजवतात, त्या दगडाचं खरं मूल्य फक्त सोनाराला कळलं, इतरांना नाही. ओम मंत्राचंही तसंच आहे. म्हणजे तो सगळ्यांना माहितीये, पण त्याचं खरं महत्त्व आणि शक्ती फार कमी लोकांना समजते. अगदी बरोबर. आणि ही गोष्ट आपल्याला थेट आपल्या चर्चेच्या मूळ मुद्द्यावर आणते. की एखादी गोष्ट सामान्य किंवा सर्वांना माहीत आहे म्हणजे ती कमी महत्वाची ठरत नाही. तर मग या ओम मंत्राचं ते सोनाराला दिसलेलं मूल्य नेमकं आहे तरी काय? हो, या लेखनात त्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ओम हा केवळ एक शब्द नाही, तर तो एक ध्वनी आहे. आणि या ध्वनीच्या कंपनांमुळे म्हणजे व्हायब्रेशन्समुळे आपल्या सभोवतालचं वातावरण शुद्ध होतं. हो, आणि सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात असं म्हटलंय. याचे काही ठोस फायदे दिले आहेत, जसं की एकाग्रता वाढते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओमच्या उच्चारामुळे स्वरयंत्रात जी कंपने निर्माण होतात, त्यामुळे थायरॉइड ग्रंथींना फायदा होतो आणि मन शांत राहतं. 1 मिनिट. म्हणजे फक्त गळ्यातून येणाऱ्या कंपनांमुळे थायरॉइडसारख्या महत्वाच्या ग्रंथीवर परिणाम होऊ शकतो, असे या लेखाचं म्हणणं आहे. हा खूप चांगला प्रश्न आहे. हे थोडं अतार्किक नाही वाटत का? खरं तर या लेखनात यामागे व्हायब्रेशनल थेरपीसारखी संकल्पना मांडली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे संगीताच्या लहरींचा आपल्या मनावर परिणाम होतो, अच्छा. त्याचप्रमाणे विशिष्ट ध्वनी लहरी शरीरातील विशिष्ट अवयवांवर परिणाम करू शकतात, असा हा विचार आहे. याला थेट वैद्यकीय पुरावा नसला तरी ओमच्या उच्चारामुळे संपूर्ण मज्जासंस्थेवर जो शांत करणारा परिणाम होतो, तो अप्रत्यक्षपणे थायरॉइडसारख्या हार्मोन्स नियंत्रित करणाऱ्या ग्रंथींवर सकारात्मक परिणाम करतो असं मानलं जातं. ठीक आहे. म्हणजे हा एक अप्रत्यक्ष परिणाम असू शकतो. आता या लेखनातला तो भाग येतो जिथे काही वैज्ञानिक पुरावे देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यातले दावे खूपच धाडसी आहेत. सुरुवात नासाच्या उल्लेखाने होते. हो, यात म्हटलं आहे की अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने सूर्याच्या पृष्ठभागावरील ध्वनी लहरींचं रेकॉर्डिंग केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो ध्वनी ओमच्या ध्वनीशी मिळता जुळता आहे. पण 1 मिनिट. हे स्पष्ट करायला हवं की नाही की नासाने कुठेही आम्हाला सूर्यावर ओम ऐकू आला असं अधिकृतपणे म्हटलेलं नाही? अगदी. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. नासाने ध्वनी लहरी रेकॉर्ड केल्या, पण त्याला ओम म्हणणं हा एक आध्यात्मिक अर्थ लावला गेला आहे. बरोबर. पण या कल्पनेचं सामर्थ्य असं आहे की ती आपल्याला वैश्विक ध्वनी आणि आपल्यातील संबंधावर विचार करायला लावते. हो, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे, या भारतीय तत्वज्ञानाला ही कल्पना कुठेतरी स्पर्श करते. आणि दुसरा दावा पाण्याच्या संरचनेबद्दल आहे. हो, तो तर खूपच रंजक आहे. या संशोधनानुसार ओम ध्वनीच्या सान्निध्यात पाण्याच्या पृष्ठभागावर श्रीयंत्रासारखी एक सुंदर भौमितिक आकृती तयार होते.
हे तर खूपच आकर्षक आहे. आणि आपलं शरीर तर 70% पाण्यानेच बनलेलं आहे. नेमका हाच मुद्दा आहे. म्हणजे या ध्वनिलहरींचा आपल्या शरीरातील पाण्यावर आणि पर्यायाने आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अगदी. आणि वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर यामागे एक स्पष्ट यंत्रणा आहे. आपल्या शरीरात एक गॅस पेडल असतं. गॅस पेडल? हो, म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. ही आपल्याला फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी तयार करते. आणि एक ब्रेक पेडल असतं. अच्छा, त्याला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणतात. बरोबर. ही आपल्याला रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे शांत आणि स्थिर करते. आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण सतत गॅस पेडल दाबून ठेवतो. हो, ते खरं आहे. ओमसारख्या शांत आणि खोल ध्वनीचा जप त्या ब्रेक पेडलला सक्रिय करतो. तो शरीराला संदेश देतो की आता धोका नाही, शांत हो, अन्न पचव, स्वतःची दुरुस्ती कर. शांत वाटण्यामागे हे थेट जैविक कारण आहे. गॅस पेडल आणि ब्रेक पेडल हे उदाहरण उत्तम आहे. आणि याच संदर्भात स्पेनमधला तो 1979 सालचा प्रयोग तो तर अविश्वसनीय वाटतो. स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी बार्सिलोनाच्या हॉस्पिटलमध्ये 20 रुग्णांवर शस्त्रक्रियेपूर्वी एक प्रयोग केला. हो, त्यांनी त्या रुग्णांना हेडफोनद्वारे फक्त 5 मिनिटं ओम मंत्राचा जप ऐकवला आणि त्याचे परिणाम वैद्यकीय उपकरणांवर स्पष्टपणे दिसले. त्यांनी काय तपासलं नक्की? त्यांनी रुग्णांच्या हृदयाची आणि मेंदूची विद्युतीय क्रिया तपासली, म्हणजे ECG आणि EEG. अच्छा, ECG आणि EEG. हो, आणि ती पूर्णपणे स्थिर झाली होती. हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रणात आले होते. पण थांबा, इथे एक शंका येते. हा फक्त प्लॅसिबो इफेक्ट असू शकत नाही का? म्हणजे रुग्णांना वाटलं की काहीतरी चांगलं ऐकवलं जातंय आणि त्यांच्या या विश्वासापोटीच ते शांत झाले असतील. ही शंका अगदी योग्य आहे आणि प्लॅसिबो इफेक्टला नाकारता येत नाही. विश्वास नेहमीच एक महत्वाची भूमिका बजावतो, की नाही? बरोबर. पण या प्रयोगाला जे वेगळं ठरवतं ते म्हणजे भूल देण्यासाठी लागणाऱ्या ॲनेस्थेशियाच्या प्रमाणात झालेली घट. अच्छा, किती घट झाली? मानसिक तणाव कमी झाल्यामुळे रुग्णांना भूल देण्यासाठी तब्बल 50% कमी ॲनेस्थेशिया लागला. 50%? हो, ही केवळ एक भावना किंवा विश्वास नाही, तर शरीरात झालेला एक मोजता येण्याजोगा बदल आहे. याचा अर्थ विश्वास असो वा नसो, त्या ध्वनिलहरींचा थेट शारीरिक परिणाम झाला होता. ज्यामुळे शरीर इतकं शिथिल झालं की त्याला कमी औषधांची गरज पडली. अविश्वसनीय आहे हे. हो. आणि गंमत म्हणजे लेखनानुसार असाच दुसरा गुप्त मंत्र बाहेर कुठेही नाही. तो तर आपण जन्मापासून क्षणाक्षणाला वापरतोय, आपला श्वास. अगदी. जर तुम्हाला 100 वर्षांपेक्षा जास्त जगायचं असेल तर तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवा. हे या लेखनातलं वाक्य खूप काही सांगून जातं. खरे, आपण अन्नाशिवाय काही आठवडे, पाण्याशिवाय काही दिवस जगू शकतो, पण श्वासाशिवाय काही मिनिटांपेक्षा जास्त नाही. तरीही आपण या सर्वात महत्वाच्या क्रियेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि योगिक तत्वज्ञानानुसार तर आपलं आयुष्य वर्षांवर नाही तर श्वासांच्या संख्येवर अवलंबून असतं असंही म्हटलंय. हो, म्हणजे आपल्याला जन्मतः श्वासांचा एक ठराविक कोटा मिळालेला आहे आणि तो आपण जितका हळू वापरू तितका जास्त जगू. हे समजून घेण्यासाठी प्राण्यांचं उदाहरण खूप प्रभावी आहे. कासव, ते एका मिनिटात फक्त 4 ते 5 वेळा श्वास घेतो. बरोबर. आणि त्याचं आयुष्य 350 वर्षांपर्यंत असू शकतं. आणि या उलट कुत्रा, तो चंचल असतो, तो एका मिनिटात 24 ते 40 वेळा श्वास घेतो. आणि त्याचं सरासरी आयुष्य फक्त 13 वर्ष असतं. म्हणजे माझा तो सतत उत्साही असलेला कुत्रा अक्षरशः त्याचं आयुष्य शांत कासवापेक्षा जास्त वेगाने जाळून टाकत आहे. हां, तसंच काहीसं. माणूस साधारणपणे मिनिटाला 10 ते 15 वेळा श्वास घेतो. पण जेव्हा आपण तणावात, रागात किंवा भीतीमध्ये असतो तेव्हा आपला श्वास किती जलद आणि उथळ होतो हे आपल्या लक्षातही येत नाही. आणि म्हणूनच अशा वेळी वडीलधारी माणसं सांगतात, थांब आणि एक दीर्घ श्वास घे. हो, अगदी. यामागे ठोस कारणं आहेत. जेव्हा आपण दीर्घ आणि हळू श्वास घेतो तेव्हा आपण पुन्हा एकदा शरीराच्या ब्रेक पेडलला म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला सक्रिय करतो. आणि त्याचे फायदे? चांगली झोप, सुधारलेली पचनक्रिया, वाढलेली रोगप्रतिकारशक्ती आणि कमी झालेली चिंता, हे सगळे फायदे त्याच एका गोष्टीमुळे मिळतात. आपण शरीराला स्ट्रेस मोडमधून बाहेर काढून रिपेअर मोडमध्ये आणतो. आणि याच तंत्राचा वापर प्राचीन योगी आणि ऋषी करत होते असंही या लेखनात म्हटलं आहे. आपण ऐकतो की ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. ही कल्पना आजच्या काळात अतिशयोक्ती वाटते. हो, पण ऋषी वाल्मिकींच्या शरीराभोवती वारूळ तयार झाला होता.
ही गोष्ट काय दर्शवते? काय दर्शवते? ही गोष्ट दर्शवते की त्यांनी आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी श्वासावर नियंत्रण ठेवून जवळजवळ थांबवली होती. म्हणजे जसं काही प्राणी हायबरनेशनमध्ये जातात तसं. अगदी तसंच काहीसं. ते आपली शारीरिक क्रिया इतकी मंद करतात की त्यांना ऊर्जेची गरजच लागत नाही. योगी प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून हेच साधायचं. ध्यानाच्या सर्वोच्च अवस्थेत श्वासाची गती प्रति मिनिट एकापेक्षाही कमी होऊ शकते असं म्हणतात. हो, आणि हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य होतं. हे सगळं खूपच रंजक आहे, पण प्रत्येकालाच योगी बनणं शक्य नाही. मग हे ज्ञान आपण आपल्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात कसं वापरू शकतो? चांगली गोष्ट ही आहे की त्यासाठी हिमालयात जायची गरज नाही. या लेखनात एक अतिशय सोपी आणि प्रभावी पद्धत दिली आहे. अच्छा. ही 4 टप्प्यांची प्रक्रिया आहे आणि कोणीही कुठेही बसून करू शकतं. पहिला टप्पा आहे किमान 3 सेकंदात फुफ्फुसं पूर्ण भरेपर्यंत नाकातून हळुवारपणे श्वास घ्या. श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे, छाती नाही. अगदी बरोबर. ठीक आहे, 3 सेकंद श्वास घेणे. पुढचा टप्पा. दुसरा टप्पा आहे घेतलेला श्वास किमान 3 सेकंड आत रोखून धरणे. याला कुंभक म्हणतात. बरोबर. आणि तिसरा टप्पा सर्वात महत्वाचा आहे. श्वास सोडण्याची प्रक्रिया घेण्यापेक्षा दुप्पट वेळ चालली पाहिजे. म्हणजे घेतलेला श्वास हळूहळू किमान 6 सेकंदात पूर्णपणे बाहेर सोडावा. हो, तोंडाने किंवा नाकाने. आणि शेवटचा चौथा टप्पा आहे श्वास पूर्णपणे सोडल्यानंतर पुन्हा 3 सेकंद श्वास न घेता थांबा. म्हणजे 3 सेकंड घेणे, 3 सेकंड रोखणे, 6 सेकंड सोडणे आणि 3 सेकंड थांबणे. ही एक सायकल झाली. पण श्वास सोडायला जास्त वेळ का द्यायचा? त्यात असं काय विशेष आहे? हाच या तंत्राचा गाभा आहे. त्या 6 सेकंदाच्या दीर्घ श्वास सोडण्यामागे एक शास्त्र आहे. जेव्हा आपण हळू श्वास सोडतो तेव्हा वेगस नर्व नावाची एक प्रमुख नस उत्तेजित होते. वेगस नर्व? हो, ही नस आपल्या मेंदूपासून पोटापर्यंत पसरलेली असते आणि ती थेट आपल्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमशी म्हणजे शरीराच्या ब्रेक पेडलशी जोडलेली असते. अच्छा, त्यामुळे शांतता येते. अगदी. श्वास घेणे हे गॅस पेडल दाबण्यासारखं आहे, तर श्वास सोडणे हे ब्रेक लावण्यासारखं आहे. आपण जाणीवपूर्वक ब्रेक जास्त वेळ दाबून धरतोय. तुम्ही बोलता बोलता मी हे करून पाहण्याचा प्रयत्न केला. आणि श्वास 6 सेकंड बाहेर सोडणं वाटतं तितकं सोपं नाही. मन लगेच दुसरीकडे धावतं. हो, सुरुवातीला अवघड वाटेल. या लेखात हे दिवसातून किती वेळा करण्याचा सल्ला दिला आहे? दिवसातून कमीत कमी 10 वेळा किंवा जेव्हाही तणाव जाणवेल तेव्हा करण्याचा सल्ला दिला आहे. सरावाने ते सहज जमतं आणि यासाठी कोणताही खर्च नाही आणि कोणतेही दुष्परिणाम नाहीत. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर ओमसारखा वैश्विक ध्वनी आणि आपला नैसर्गिक श्वास या 2 साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये प्रचंड शक्ती दडलेली आहे. फक्त त्या दगडाचं मूल्य ओळखणाऱ्या सोनारासारखी दृष्टी आपल्याला हवी. अगदी. तर आज आपण पाहिलं की गुप्त मंत्र हा कुठे बाहेर नसतो, तर तो आपल्या आतच, आपल्या श्वासात आणि आपल्या वाणीत दडलेला असतो. आपण ओम मंत्रामागील दाव्यांची चिकित्सा केली ना? नासाच्या निरीक्षणापासून ते स्पेनमधील हॉस्पिटलच्या प्रयोगापर्यंत. आपण मान्य केलं की काही गोष्टी ह्या अर्थ लावण्यावर अवलंबून आहेत. तर काही गोष्टींचे थेट शारीरिक परिणाम दिसतात. बरोबर. आपण श्वासाचं आणि आयुष्याचं नातं समजून घेतलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्वास सोडण्याची प्रक्रिया जास्त महत्त्वाची का आहे यामागचं विज्ञानही समजून घेतलं. जाता जाता एक विचार सोडून जाते. या लेखनात एक छोटासा पण अत्यंत रंजक उल्लेख आहे. चीनच्या एका कृषी विद्यापीठात केलेल्या प्रयोगात असं सिद्ध झालं की पिकांवर मंत्रोच्चाराचा वापर केल्यामुळे त्यांच्या उत्पादनात 15% वाढ झाली. 15% वाढ? फक्त मंत्रोच्चारामुळे? हो. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर या ध्वनी लहरी वनस्पतींसारख्या सजीवांवर इतका सकारात्मक परिणाम करू शकतात, तर आपल्या सभोवतालच्या वातावरणावर आणि आपल्या जीवनातील इतर पैलूंवर, जसं की आपले नातेसंबंध, आपल्या कामाच्या ठिकाणचं वातावरण, यावर त्यांचे आणखी कोणते अदृश्य परिणाम होत असतील जे आपल्याला अजून शोधायचे आहेत.